येतो आता. होय होय येतो आता. काय तुझ्या चुकी सौंदर्य होतं नाव सांगणार बलवंत भंडारी म्हणून. या गरिबीने हा खचलेला तुझा राम एक पाय गरिबीच्या चिखलातून बाहेर काढायला जातो. एवढ्याच वेगाने खाल उतरत जातो का जानकी? या गरिबीच्या फेऱ्यात मी पार अटकून गेलो का जानकी? पार अटकून गेलोय. देवा देवा परमेश्वरा, अरे कुठे आहे रे तुझा न्याय? अरे शिक्षा द्यायची होती तर ती मला द्यायची ना. त्या लेकरांचा काय बरं? अरे का इतकी कठोर परीक्षा घेतोस तू माझी? बस कामकी बस, आता नाही सहमत मला या फाटक्या गरिबीतील मरण यात्रा. असं वाटतंय की स्वतःला संपूर्ण टाकलं पाहिजे. जीवनाच्या काटेरी वाटेवर तुम्ही असं एकटे सोडून चालतात. असे कसल्याची भाषा केली तर आम्ही कुणाकडे बघून सगळ्यांनी सांगायला हवं. हो, या माझ्या निष्पाप लेकरांना कोण देईल आता? कोण? तुम्ही असं तरी विचार करा. बाबा तुम्ही आमच्या तोंडात चुकाचा नाकाचा घास पडावा म्हणून अहोरात्र काबाड चोट्ट करताय. बाबा मग खरंच नको अशी भाकरी. ही तिचं पीक माझ्या जन्मदात्याच्या रक्ताने भिजलेले असेल. माझ्या लेकरा मी उपाशीच बरा. मला नाही पाहून होते तुमच्या बाबा तुम्ही.
आजपासून मी सुद्धा तुमच्यासोबत कष्ट करेन. नाही रे माझ्या बाळा, हा तुझा बाप जिवंत असेपर्यंत ना तुला काही एक कष्ट करण्याची काही गरज नाही बेटा. देवा देवा परमेश्वरा, अरे ऐकलंच नाही माझ्या भाग्य मुलाचे बोल. अरे आता तरी माझा नमून दे तुझ्या हृदयाला. अरे आज अजून अजून कवटपर्यंत तू आमची परीक्षा घेऊन आम्हाला असं मानणार आहेस रे. अरे कोण कोण देव म्हणेल देवा तुला. अरे कोण देव म्हणेल. नाही हो, तुम्ही देवाला दोष देऊ नका. हो, आपल्या नशिबात आपल्याशी होऊन सावल्याचा खेळ खेळते. मग त्या देवाला कशाला दोष द्यायचा. अहो, आपले दिवस आहेत. एक ना एक दिवस आपले दिवस आहेत. बरं वाईट काय तो परमेश्वराला कळतंय हो सगळं. या अंधाराच्या वाटेतून कधीतरी प्रकाशाची किरण नक्कीच निघेल. कारण रस्त्याची वगैरे अंधारामध्ये सूर्याची सुखाची किरण नक्कीच होते. जानकी जानकी खरंच तू धन्य आहेस का. धन्य आहेस. कारण माझ्या पिछाडलेल्या जीवनाची चाकं त्या गरिबीच्या चिखलात घुसलेली असताना सुद्धा तू डोळे मिटून सुखानं ओळख केली आणि डोळ्याचे असून तू डोळ्यातच मारून टाकलीस का. त्याचे खंत कधी चेहऱ्यावर योग्य दिसत नाही. खरंच खरंच जानकी माझं नशीब खूप मोठं की तुझ्यासारखी सहचारी माझ्या जीवनात मला मिळाली. होय बाबा, आई खूप महान आहे. कारण अशी आई भेटायला खूप नशीब लागतं. आणि तुझ्या खुशीतून माझा जन्म झाला आणि माझ्या जीवनाचे सार्थक झाले. मी ईश्वराला प्रार्थना करतो तुझ्या 7 जन्मी माझा जन्म तुझ्याच घरात होईल. आणि तुझ्या मातृत्वाची सगळं माझ्यावर कमी पडू दे. माझ्या मातृत्वाला मला अभिमान वाटतो. माझ्या पदार्थ मी काय म्हणते अवसरा आधी दोनच खाऊ घ्या. हो जानकी चल माहिती भावली आणि आपली सुधी बघ ना गं, कशी शांत निवांतपणे झोपली. हो ना तिला मी शांत होते. अगदी उठा. हो हो चल 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 बेटा. जीवन सगळे आधार गुण पडता मानयाचे मला काहीतरी खायला द्या. खूप भूक लागते. आई ग त्या हो मला काहीतरी खायला द्या. या भुकेमुळे मी मरून जाईल. जानकी जानकी पाणी आणून दे बरं. जा जानकी. बाळा अरे उठ ना. बाळा उठ बेटा. तापन है डोले इवले के हाथ जिनका का चेहरा तुझा आठवी दिन हो हो मला काहीतरी खायला द्या. आज स्वप्नाचं एक घर
तुम्ही नाही होत कुठा या अनाथावर दया करा. मी जन्मभर तुमची सेवा करेन. हो बाळा. हो रडतोस कशाला? तू पोटभर खा ना. तू रडू नकोस बाळा. काय करणार? आजपर्यंत असं प्रेमाने खास तुम्ही ठरवलंच नाही. या उन्हामध्ये या नाटकाची सेवा करायची काय? तुझी आईच कुठं आहे? या अनाथ मुलीचा कोणीच नाही सापडला. माझे आई बाबा मला सोडून गेले. पांढऱ्या बाळाच्या कपाळापर्यंत या गावातल्या लोकांनी मला हाकलून दिलं. कोणी दया केली काय हो माझी? कोणी दया केली? म्हणून असा भीक मागत त्या गावोगावी फिरतोय. हे बाळा, रडू नको बेटा. अरे तुझं आणि आमचं दुःख सारखंच आहे बेटा. तू काळजी करू नकोस. अरे होईल ना सर्व ठीक. मालक पोटासाठी भाकरी दिली तसं माझ्या डोक्यावर पितृत्वाचे छत्र दिले तर मी आपले उपकार जन्मभर विसरणार. मोठ्या धर्मसंकटात टाकलं काही आमच्याला आपल्याला. एकीकडे असते तिची सततची नापिकी, एकीकडे 18 विश्व दारिद्र्य, तर दुसरीकडे असते तिची सततची नापिकी. कसं सांभाळ करणार तुम्ही आता? जा बेटा, तू जा, तुझ्या घरी जा. काय तर आमच्या सोबत या घरी, तुझ्या घरी या त्याचं तिकडे बसतील तू. माझ्या वाटेची भाकर मी त्याला देईन. खरंच आई काय असते हे तुमच्या रूपाने मला कळलं आज. तुम्ही माझ्यासाठी देवता आहात. हा निलेश भक्त आणि भक्त तुमच्या आयुष्य तुमच्या सेवेसाठीच वाहणार. रामभाऊ, रामभाऊ. तुम्ही आता शासनात जाणार. हो आता करोडपती होणार. त्याच्यानंतर गजोपती, त्याच्यानंतर अब्जोपती. मी येतो आता गावातल्या लोकांना सांगून. नको नको, एवढी स्तुती नको करूस तू आमची. आणखी मला मार्केट मध्ये जावायचं आहे रात्री वाचायला. हो थोड्या वेळात मी निघून जातो. जानकी, आता बघितलंस काय या देण्याचं पाय बोल. हे आपण नशीब बनवण्यासाठी ना एक लागलेली अंतिम पेशी होती. आणि आज ती लागली का? जानकी, तेव्हा तुझे खूप उपकार झाले ते. आई राहणार तुमच्यासोबत. माझी एक गट आहे. काय आहे ना?
देवाची प्रचिती मला तुमच्यामुळेच घडली. बस जन्मभर तुमची सेवा करण्याचे भाग्य मला लाभू द्या ना. हो का? हा? चल तू आता आमच्यासोबत. चल कामजी. आता आपण घरी जाऊ. बघा आज आनंदाचा दिवस. लेकरांसाठी आपण काहीतरी गोड बनवू. चला मग. हा?